कोणाला? मला. तर मित्रांनो दादांनी बघा खायला दिले रो. मग बाकी बरं आहे ना सगळेजण? तर मित्रांनो आपल्याला दादा भेटलेले आहेत. ताई दादा आपल्या व्हिडिओ बघता का? नक्की ना ताई तुम्ही? मित्रांनो आता आपल्याला सबस्क्रायबर ताई दादा गावले होते आणि ते आपले रोज व्हिडिओ बघतात तुमच्यासारखेच. तर दादांना भेटून खरंच खूप भारी वाटलं मित्रांनो, नाही का? तर ती सर्व फॅमिली आपले चालले होते देवाला आणि जाता जाता खास त्यांना आशा होती मी भेटेल. तर दिसते का हे सरप्राईज आता आपल्या आईकडे देऊ मित्रांनो रिव्हील करायला. काय असेल आई सांग बर? आजचं आपलं जेवण आहे या ठिकाणी बघा, बोंबलाची मिरची, त्याचबरोबर चपाती, हा थोडासा कांदा आणि हे वेपर्स. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आपली मेंढरं घेऊन आले बघा इकडं आता माळ आणि इकडं, कारण का आता मी एकटाच आहे मित्रांनो. दादा गेलो होतो आपलं बाजारला. मी गेलो असतो तर तुम्हाला बाजारची शूटिंग दाखवली असती, पण मित्रांनो आम्ही आहे 3च माणसं. पण दादा गेल्यामुळं मी बी गेल्यामुळं मग आईला काय घरचं जुळलं नसतं, त्याकरता मी आपलं घरीच राहिलो आहे. आणि आता सगळी मेंढरं बघा सगळ्या माळाने चराय सोडले ते. आता मस्तपैकी इकडं डोंगराव न्यायचे ते. आज मी गोडी घेऊन आले पण आईला पार असं म्हणजे भरावले. आई काय झालं? गोडी कुठं गेली? घोड्यांनी मला नुसतं पळावलं, हातात धरली होती जी कुत्री बुकली जी गोडी माझ्या अंगावनं वाईट होते बाबा. गुडले पांढरी निश्चित पळायची. मग काय केलं, बळ एक धरून झाडाला बांधलं आणि एका दचकाला घातला आणि हाकीत आणली. मग हाकीत होय? हा नाही तर तू मोकळी सोडलेली होय काय दचकाची? हा दचकाला सोडून डोईला फटाळा घातला त्याने एक घालून द्यायला म्हणून गळ्याला बांधून हातात घेऊन चढकणी चालली होती. ते नुसती अंगावर पळायची. नुसती अंगावर पळायची. मग मी काय केलं, एक धरून झाडाला बांधलं. हा मग दचकाला घातलं त्याला. त्यांना घेऊन मी एकटाच आलोय दऱ्याच्या साईडला. अजून काय दादा आलेले नाही आणि पाऊस आलाय. महत्वाचं म्हणजे पाऊस आलाय. जरा वाईट जास्त आला तर आपण आज बी भिजून जाणार मित्रांनो. दादा असल्यावर छत्री बित्रीत उभं राहायला गावतं, तेवढंच थोडं का व्हायना निवारा. आता काही छत्री बी नाही, काही नाही. हिश्श्याला आहे आणि बी जरा वाईट फाटलेली आहे. आपलं दादा सुद्धा मेंढरा का आलेला आहेत आणि आता आपली मेंढरं डोंगराला आले ते सगळी. हो आत्ताच आले ते दादा, तर मी एकटाच होतो बराच वेळ झाला मित्रांनो. हो आत्ताशी आले ते. मग दादा बरे गेलतो आज लोणंदच्या बाजाराला. डोंगराला न्यायच्यात ना? हा डोंगराला आणली तर या आताच आलोय बाजारावरनं. काय काय दिलं? करड दिली, एक शिरडू दिलं. सगळी मेंढरं बघा कसल्या खचरात चारत्यात. एवढा चारा झालाय ना मित्रांनो. इथं भात असतो का नाही दादा? का नसतो? नसतो यात पडीकच असतो. आणि त्या वरले भाताला तयार वाटतं. कालच्या रात्री तर आपला बोजा नेला आणि अजून थोडाफार बोजा राहिलेला. तर आता तुम्हाला दाखवतो आपल्याला किती त्रास झाला आणि काय झालं ती. तर मित्रांनो बघा हे जे आहे ना, हा चिखल हा आमच्या पावलांचा आहे. आणवणी मित्रांनो, म्हणजे चप्पल पायात नव्हती आणि हे अख्खा आम्ही चिखल तोडवीत. अख्खा पाऊस पाणी होतं अख्खं इथं आणि ह्याने आम्ही बिराड वाहत होतो. तर आता कुठून वाहत होतो तो अजून आपली आई बी आली आता मित्रांनो. इतकं मित्रांनो खडं बिडं काटं बिटं इतकं टोचलं ना, अंधारात काय दिसत नव्हतं. रात्रीच्या 8:30-9 वाजलेल्या आणि त्यामुळं मग आम्हाला खूप त्रास झाला मित्रांनो. हे जो आहे ना हा रस्ता चिखल तोडावलेला हा सगळा आईनी आणि मी मित्रांनो. मी जितका त्रास काढला त्याच्यापेक्षा डबल त्रास आईने घेतला नाही का हे व्हायला. म्हणजे मित्रांनो आपल्या जीवनात आई ही खूप मौल्यवान व्यक्ती आहे बाबा. तर बघा या ठिकाणी आपली आई वाघर गोळा करते आता. तिथं पाणी होतं. पण आपल्याला किती त्रास झाला राती? लय झाला बाबा, हा लय झाला. उठवा ना सकाळी नुसते असं पायीने उठल्यावानी. ह्या चिखलात काय बारीक होत आहे. आज तरी पाऊस नाही, रात्री नुसतं फराफर घसरायचं. पडल पाय मोडल का काय? काय होईल बोजा घेऊन चालवा ना. लय त्रास झाला मित्रांनो राती आम्हाला. तर मी या वाघरात एवढ्यात धुवून ठेवल्यावाच. नाही तर ही वाघर आता उचलता आली नसती राडी. हे रान तर बघा सगळं काळे. ह्या रानातला चिखल तोडवीत मित्रांनो. ह्याच्यात तर पाय गाडायचं बघा. हे सगळं जे आजूबाजूने वन आहेत ना, हे सगळं आईचं आणि माझं पायाचं वन आहेत बघा. आणि आमचं बिराडा सगळं मित्रांनो टोटल बिराडा आम्ही वाहिलं. आणि आता काय राहिले बघा, हे जे आपले कोकऱ्यांची जी वाघर आहे ना, कोकऱ्यांची वाघर आणि हे आपलं गज हे कुट्या काट्या हे पाल मित्रांनो. पाल नेलं होतं सोडून. पालाचा बाकीचं हे जे मटेरियल आहे ना
हो हे आपला तळ होता इथे तळावरती राहिलेलं हे एवढं राहिले तेव्हा कोकरीची वाघर पडेल. आज दिवसभरात ना नुसती आपली पळापळ झाली नाही का मित्रांनो. साहित्य राहिलेलं आणायला जा ही ती घरी जा मेंढराके घरी जा मेंढराके म्हणजे भरपूर पळापळ झाली आणि त्यामुळं शूटिंग बी भरपूर काय नाही झाली आपली नाही का. तर आता मेंढरापाशी आलो आहे मी आणि मेंढरं सगळी दादांनी इकडे एकटं दादा बी जवळजवळ आता मित्रांनो 5 वाजून गेले ते 5 वाजता तर दादा एकटंच होते. मी आत्ताशी मेंढरापाशी आले तर आता आपल्याला मेंढरं इकडं तिकडं कुठेतरी चारायला न्यावं लागतील. आज आपली मेंढरं काय का व्हायना पाणी पिली असतील मित्रांनो या ठिकाणी. हो इथं जरा व्हायचं चांगलं पाणी साठलेलं असं डोंगराच्या ह्याचं पाझरून येतं पाणी आणि आता इथं व्हायचं आज ना पाऊस नाही झाला जास्त त्याकरता मेंढरं पाणी पिली असतील उली का थोडं थोडं काय ना. 4-5 दिवस झालं पाऊस पडतोय ना पाऊस पडल्यावर अजिबात पाणी पित नाही. आपली सगळी मेंढरं मित्रांनो या खोपाडात आलेली आता हे वाईचं असं नाही का आपल्या तिकडं क्या म्हटलं दर असतात तशी इथली वाईच दरीसारखं आहे. इथं मित्रांनो खाली अख्ख्या कंपन्या एवढं हे व्हायचं आपलं खोपाडीन इथं बी बघा वर बी कंपनी तयार झाली ही म्हणजे इकडं पाणी लय येतं म्हणून इकडं कंपनी नाही तर इथं बी कंपनी झाली असती. आपली सगळी मेंढरं वाड्याला चालले ते मित्रांनो आता हो का. पाऊस आहे आभाळा आहे आणि पाऊस नाही आज जरा व्हायच पाऊस उघडलाय. आता दादा व्हायच पुढं बोलावते ते मस्तपैकी फोगले ते मेहर त्याकरता यारवळीत चालवले ते वाड्याला सगळेजण. तर मित्रांनो आपल्याला दादा भेटलेले आहेत ताई दादा आपल्या व्हिडिओ बघता का? नक्की ना ताई तुम्ही हा. तर आता जाता जाता कुठे चाललाय आता तुम्ही? तुमचं नाव काय? हा सायकर गाव बानेर ना. हा तर मित्रांनो हो का हे दादा आपलं बानेरचं आहेत आणि आता आपल्याला गावले ते खास आपल्यासाठी थांबले ते या ठिकाणी. तर हो का सगळ्यांना भेटून खरंच खूप भारी वाटलं दादा खरंच खूप भारी वाटलं. चला चला ताई चला इकडे करायला आता हा इथे खाली राहिला काय येत चहा प्यायला नाही हा छोटस आपलं काही नाही आता पोरांना घेतलं होतं हा कोणाला मला. तर मित्रांनो दादांनी बघा खायला दिले रो मग बाकी बरं आहे ना. चालतंय खूप भारी वाटलं. हा वडील आहेत का आईची गाडी घ्यायची हा कधी गावाला आलं तर या मग परत आले हा नक्की या. विषय झाला राहुलीकडे असतो हा वडील बाहेर आले दिसले म्हटलं आता तुम्ही असतालच मागे म्हणून थांबवली गाडी. चालते चला चालेल. ताई येऊ का हो हो खरंच भारी काळजी वाटलं. घ्या. हा हा चालते चला दादा. मित्रांनो आता आपल्याला सबस्क्रायबर ताई दादा गावले होते आणि ते आपले रोज व्हिडिओ बघतात तुमच्यासारखेच. तर दादांना भेटून खरंच खूप भारी वाटलं मित्रांनो नाही का. तर ती सर्व फॅमिली आपले चालले होते देवाला आणि जाता जाता खास त्यांना आशा होती मी भेटेल आणि योगायोगाने त्यांची आणि माझी गाठभेट झाली आणि दादांनी मला काय काय दिले बघा. हे आता तुम्हाला घरी गेल्यानंतर आई देखता नाही का रील करून दाखवल मी. तर भरपूर खायला दिले आपल्याला. वाऱ्याला मस्तपैकी आईचा स्वयंपाक चाललाय. काय बनवले आई? चपात्या बनवल्यात हा चपात्या बनवल्या. चपात्यान कालवून काय बनवायची? आता काहीतरी बनवलं पाहिजे ना. कालवण ना. हं. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या आईने मस्तपैकी गरमागरम चपात्या तयार केल्या ते. तर आई आज तुला माहिती का काय झालं? काय आज तुला काहीतरी सरप्राईज मिळले. काय हा काय दिली? काय असेल सांग बरं तू. आता काय असेल र हा काहीतरी असेल. तुला बी कळला नव्हे. मित्रांनो आपलं वाघ आता का झोपल्यात माहिती आहे का? हे मित्रांनो दिवसभर काय आहे ह्या घोडवांच्या इथं भरपूर लोक येतात त्यामुळं आज ना दिवसभर यांना झोपच नाही कसलीच. त्यामुळं आता त्यांनी आपली वाईस पडी हाणली गडीवर. तर मित्रांनो हे राखण करणार अशी पळत्यात डायरेक्ट चिंगाट. आणि या ठिकाणी आपल्या आईचं काय चाललंय काय चाललंय आई? मिरची कायची मिरची बनवली? कांदा आणि बोंबलाची. कांदा आणि बॉम्बलाची मिरची बनवली आईने या ठिकाणी. हो चांगली आई त्याला करपावली का काय? मग अशी लाईट गेली. दिसलं नाही ना. बॅटरी बी नव्हती मित्रांनो. बॅटरी चार्जिंगला लावलेली. आपल्या दादांना बघा खुर्ची गावली बसायला. मग दादा बरं आहे बघा. कस काय आजार तुमचा? आजार आहे आता बरा आहे. आलाय आठवड्यात. किती होता किती आलाय? 340 होता आता 280 वर आला. म्हणजे मित्रांनो 340 साखर होती दादांची आता 280 झाली. आणि गोळ्या बिळ्या किती दिल्या ते? गोळ्या दिलता की संध्याकाळच्या 3 खायच्या, हां दुपारच्या 3 खायच्या, सकाळची 1 खायची. एवढ्या गोळ्याने काय व्हायचं नाही?
काय माहिती यार मित्रांनो 7-8 गोळ्या खातो या. बघा तेव्हा जर चहा पाणी पिलं नसतं तुम्ही तर मागाशी एक दादा भेटला ना, काय म्हणला एवढं गरबडायचं नाही, फक्त पत्ते पाळायचे, हा. एवढं घाबरायचं नाही, त्याचं काय एवढा विशेष नाही. हा मित्रांनो, आत्ता पाठीमागं आपल्याला भेटलेलं सबस्क्रायबर दादा, त्यांनी आपल्या दादांना मस्तपैकी वाईट जरा सांगितलं नाही का, प्रोत्साहन केलं तुम्ही काय गडबडू मला नका. बी साखर आहे, हा पण एवढं काय गरबडायचं नाही, एवढं नाही काय, फक्त थोडं पत्ते पाळायचं म्हणला. ते आता चित्राबामुळे बोलाय बी एवढं गावलं नाही, पण आपलं चालता चालता बोलला दादा. खूप छान भेट झाली ना. लय मस्त भेट झाली. मी बोललो मित्रांनो दादांसोबत जरा वाईट व्हिडिओ बी शूट केला, भरभरून बोललो, असं नाही का, भारी वाटतं कोणी असं भेटल्यानंतर का नाही दादा? हा, तुम्हाला काय वाटतं भेटल्यानंतर? मला नाही, असं- भारी वाटतं असं, उलटी भेटलं पाहिजे, आम्हाला बी लय आनंद होतो. आणि तुम्हाला असं वाटतं का मी व्हिडिओ बनवतोय त्याचं काहीतरी फळ भेटते? नाही, फळ भेटतंय ना, असं लोक भेटले आपल्याला तरी आपल्याला समाधान आहे. हा असं म्हणजे कोणी बी असं समजा भेट झाली पाहिजे, भेट महत्वाची. हा, ओळख खास निर्माण होते हा. याच्याद्वारे. याच्यामध्ये काय आहे तुम्हाला माहिती आहे का? याच्यामध्ये आहे खास सरप्राईज म्हणजे दादांनी आपल्याला जे बी काय भेट दिली मगाशी वाटेला गावल्या ते बी गडबडीत होती, आम्ही बी गडबडीत होतो. पण मित्रांनो, प्रेम हे खूप महत्त्वाचं असतं. कसं का असं ना, दादांनी घाई गडबडीत व्हायना थोडंसं आपल्याला हे भेट दिले, तर मी ही अशी पॅक केली मित्रांनो, हे लगेच आयला नाही, हे आपल्या आईला सरप्राईज म्हणून मी असं आणले नाही का, तुझ्या मुलांनी व्हिडिओ काढल्यासारखी बघ काय भेटले म्हणून. मित्रांनो, हे सरप्राईज असं ऐकत येऊन आपण रिव्हील करणार आहे, आणि हे खाण्यापिण्याचंच आहे, तुम्हाला बी पाहायला दाखवतो काय आहे ती. तुम्ही तर बघितलेच मित्रांनो असं तसं, पण आता आपली आईने नाही पाहिलं, आता आईला विचारूया. तर दिसते का हे सरप्राईज, आता आपल्या आईकडे देऊ मित्रांनो रिव्हील करायला. काय असेल आई सांग बरं? असं काहीतरी अंदाज पंचित असं नाही, हात न लावता सांग. कुरकुर असेल म्हणते. हा, फुगलेलं दिसतंय ना. दर बघ कसं आहे. ओ यो झालं रिव्हील मित्रांनो, आपलं काय बॉक्स आहे का काय असं गुंडाळलेलं मी. हा, बाहेर काढ. हो का मित्रांनो, असं बारक्या मुलांना जे खायला असतं ना, तसं दादांनी आपल्याला दिले. खरंच आई कसं वाटतंय तुला? भारी हा भारी वाटत. आईचा चेहरा बघा किती आनंदी झालाय मित्रांनो, बघा समाधान एक आपल्या आईच्या चेहऱ्यावरती. तर खरंच बघा, खरंच खूप भारी. चांगलं दिलंय काय आम्हाला खाण्यासाठी खरंच खूप भारी दिले मित्रांनो. काहीतरी दिली हो, कॅडबरी आहे ती. काय म्हण, मी काय म्हणलं आता? कॅडबरी. हा, कॅडबरी नाही नीट म्हण. म्हणला येत. नाही म्हण एकदा. हा, तरी बी कॅडबरी. आता आई बघा ते आपलं खायला दिलेलं एका ताटात काढून घेते. अयो, कसे आहेत आई चकल्या? मस्त आहेत ना. बघा मित्रांनो, आता आईने आपलं ताटात टाकले खायचं, मस्तपैकी खायचं. आता थोडं सगळं एकाच ताटात टाकते आई. आम्ही आता एकदमच खाणार. होय आई, सगळं एकदाच खायचं ना. काय राहिलेलं ठेवायचं. हा. अरे बटाट्याचं एपर्स आहे. काय? बटाट्याचं एपर्स. हो का, ताटात काढते आई आता. उपासाची. एपर्स. चकल्या. हे बघा खायला भेटले आज आपल्याला. या ठिकाणी आपलं आई दादा आता खाते ते मित्रांनो. हो का, जेवणाची वेळ झाली आमची, पण आधी हेच. आई कसं लागतंय? भारी हा, भारी. नक्की का? हा, हो का. एकच नंबर खायला दिले दादांनी, हा लय आवडीने खातोय आम्ही. हा, मग काय. वा, नाही चकली कशी आहे, वेफर्स कसे? एकदम क्वालिटी. एकदम भारी आहे. आता यांच्या पंक्तीमध्ये मी सुद्धा बसलेलो आहे खायला. तर हो का, वेफर्स पहिल्यांदा घेतले मित्रांनो मी खायला. हो का, खरंच मित्रांनो, आम्ही आवर्जून असलं कधी खायला घेत नाही, काय नाही. काय आई कधी घेतोय आपण? अजिबात नाही. आपण होय दादा, नाही घेत, आवर्जून नाही घेत. मित्रांनो, दादांनी आम्हाला खरंच हे असं आम्ही आयुष्यात पहिल्यांदा खाल्ल्यासारखं. हे लहानपणी खाल्लंय मी, पण हे आपले आई दादा यांना असं पहिल्यांदाच खायला मिळण्यासारखं आहे नाही काय. पहिल्यांदाच मिळलंय, हा असं खात नाही आम्ही. हा, मग काय. खायला गायला म्हणजे वेळही मिळत नाही. हा. पण दादांनी एवढं आम्हाला भारी भेट दिली, आम्ही लय आवडीने खातोय. हा, मग काय.
आजचं आपलं जेवण आहे या ठिकाणी बघा, बोंबलाची मिरची, त्याचबरोबर चपाती, हा थोडासा कांदा आणि हे वेपर्स. म्हणजे हे वेपर्स मित्रांनो हे वेपर्स आम्ही तोंडी लावायला घेतले या. आपल्या दादांना काही एवढं वेपर्स दिले नाही, कारण का तर दादा तुम्हाला काय खायचं नाही? हे बटाट्याचं असतं ना, साखर आहे त्यामुळे खायचं नाही. हां ते आता मी वाईच खाल्ले, आता ते नाही खाणार मी. हां, हे आपल्या आईला दिले, तोंडी लावाया आईला दिले. दादांना काय त्यात साखर असते मित्रांनो, डॉक्टरांनी सांगितले तुम्ही बटाटा खाऊ नका. बटाटा, चिया आणि भात खायला नाही सांगितलं मला. मस्तपैकी आपलं जेवण बिवण झालेलं आहे. बोंबलाची चटणी आणि दादांनी जे काही दिलं होतं आपल्याला खायला, ते मस्तपैकी आपण सगळं मित्रांनो एकाच टायमाला खाऊन टाकलं, आईने, दादाने, मी. आणि आपलं जेवण बी मस्तपैकी झालं या. तर आजचा आपला हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच पुढचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद. दादाला म्हणा परत भेटाय.